पेठ शहरातील हिंदू धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन महादेव मंदिर परिसरातील अतिक्रमण तातडीनं हटवण्यात यावं, तसंच मंदिराच्या पूर्व बाजूस असलेली मटण आणि चिकनची दुकानं देखील इतरत्र स्थलांतरित करण्यात यावीत अशी मागणी ग्रामस्थ पेठ शहर आणि तालुका यांच्या वतीनं पेठ नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनानुसार महादेव मंदिर परिसरात अतिक्रमण झाल्याची तक्रार यापूर्वी सुद्धा प्रशासनाकडे करण्यात आली होती। संबंधित ठिकाणी सर्वे क्रमांक 683 आणि 684 असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आलाय। संबंधित व्यक्तींनी त्यांच्या नावे असलेल्या क्षेत्रापेक्षा अधिक जागेवर बांधकाम करून अतिक्रमण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। बांधकामासाठी नगरपंचायत तसंच नगरपंचायतीकडे वेळोवेळी परवानगी मागण्यात आली होती, तसंच परवानगीशी संबंधित कागदपत्रे प्रशासनाकडे सादर करण्यात आल्याचं सुद्धा निवेदनात नमूद करण्यात आलंय। निवेदनात आणखी गंभीर आरोप करण्यात आलाय की पेठ नगरपंचायतीनं सन 2017-18 मध्ये चिकन आणि मटण विक्रेत्यांना तलावाजवळ जागा उपलब्ध करून देत व्यवसाय स्थलांतरित करण्याबाबत नोटिसा दिल्या होत्या। मात्र त्यानंतर सुद्धा महादेव मंदिराच्या पूर्व बाजूस आणि प्रवेशद्वाराजवळ चिकन मटणची दुकानं सुरू असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। या व्यवसायांमध्ये कोंबड्या आणि बकरी ठेवण्यासाठी शेडचा वापर होत असल्यानं परिसरात दुर्गंधी निर्माण होत असून मंदिर परिसरातील स्वच्छता आणि पावित्र्य धोक्यात येत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आलाय। मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना तसेच परिसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलंय। मंदिर परिसरातील अतिक्रमणामुळे मुख्य रस्त्याची वाहतूक आणि ये-जा प्रभावित होत असल्याची तक्रार देखील निवेदनात करण्यात आली आहे। व्यावसायिकांनी मुख्य रस्त्यालगत जागा व्यापल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून भाविक आणि नागरिकांना मंदिर परिसरात ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। विशेषतः मंदिर परिसर हा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असल्यानं प्रशासनानं या ठिकाणी अतिक्रमणाबाबत तातडीने निर्णय घेऊन कारवाई करावी अशी मागणी आता करण्यात आली आहे। नगरपंचायतीनं संबंधित ठिकाणी पाहणी करून सर्वे क्रमांक 683 आणि 684 मधील नमूद क्षेत्रापेक्षा अधिक असलेले बांधकाम तातडीनं हटवावं, तसंच संबंधित व्यक्तींना वास्तव्य आणि व्यवसायासाठी अन्य जागा उपलब्ध असल्यास मंदिर परिसरातील अतिक्रमण कायम ठेवण्यास परवानगी देऊ नये अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। तसंच महादेव मंदिरासमोर करण्यात आलेले अतिक्रमण त्वरित हटवावं, मंदिर परिसरात जिवंत कोंबड्या आणि बकरे ठेवण्यास मज्जाव करावा आणि मटण आणि चिकनची दुकानं तातडीने मटण मार्केटमध्ये स्थलांतरित करण्याची कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। प्रशासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास 1 सप्टेंबर 2026 रोजी तालुक्यातील आणि शहरातील नागरिकांसह नगरपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आलाय। दरम्यान मंदिर परिसरातील अतिक्रमण, मटण चिकनची दुकानं, स्वच्छता, वाहतुकीला होणारा अडथळा आणि धार्मिक स्थळाच्या पावित्र्याचा प्रश्न याबाबत नगरपंचायत प्रशासन आता कोणती भूमिका घेणार याकडे पेठ शहरातील नागरिकांचं लक्ष लागलंय। प्रशासनानं प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमणाची वस्तुस्थिती तपासावी आणि नियमांचं उल्लंघन आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली आहे। आज पेठ शहरातील सर्व ग्रामस्थ, ज्येष्ठ वारकरी संप्रदायातील विविध क्षेत्रातील, आज धार्मिक क्षेत्रातील सर्व व्यक्तिगत, सर्व सामाजिक, सर्व तालुक्यातील ज्या पेठ शहराच्या अनुषंगानं आज जो प्रकार पेठ शहरात घडत आहे त्याबद्दल पेठ नगरपंचायत कार्यालयावरती आज सर्वजण एक महत्वाच्या गोष्टीवर निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण आलेलो होतो। का पेठ शहरामध्ये जे आज मत्स्य विक्रेते आहे, नगरपंचायत कुठलीही शिस्त न लावता उघड्यावरती आज मत्स्य व्यवसाय होत आहे, मटण व्यवसाय होत आहे। त्यांना यापूर्वी आपण मार्केट दिलेलं होतं, त्या मार्केटमध्ये व्यवस्थित ते काही बसलेले नाहीये। आज कुठेही ते मनमानी करतायत, कुठेही तरी त्यांना पर्याय व्यवस्था जागाच नाही। पहिली गोष्ट मनमानी करण्यापेक्षा जे मत्स्य आज जे मटण व्यवसाय करताय यांना पर्याय जागाच राहिलेली नाही। त्याच्यामुळे ते त्यांचा पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कुठेतरी टपरी लावतात, कुठेतरी काय करतायत, यांची पर्याय व्यवस्था ही नगरपंचायतनं करून दिली पाहिजे अशी प्रमुख मागणी घेऊन आम्ही आज नगरपंचायतवरती आलेलो होतो। समस्त ग्रामस्थ आणि निवेदनामार्फत आपण हे नगरपंचायत प्रशासनाला कळवलेलं आहे। आणि तेच महत्वाचा मुद्दा म्हटला तर आपलं पेठ शहरातील आज महादेव मंदिर हे आज आपली पेठ शहराची, पेठ तालुक्याची एक हृदयस्पर्शी आस्था आहे। आपलं एक ते धार्मिक स्थळ आहे, तीर्थक्षेत्र आहे, बरोबर। त्यासमोर त्या पूर्वे बाजूस जो अतिक्रमणाचा प्रकार झालेला आहे हा अतिशय निंदनीय आहे।
नगरपंचायतला माहिती घेतली असता नगरपंचायतने आम्हाला असं उत्तर दिलेले की या संदर्भात आम्हाला माहिती नव्हती, आम्ही त्यांच्यावरती कायदेशीर कार्यवाही केलेली आहे. तर त्या संदर्भात पण चर्चा झाली. मुख्याधिकाऱ्यांनी पण आम्हाला सांगितले आहे की आम्ही त्यांच्यावर पण कार्यवाही करत आहोत. तो महादेव मंदिराच्या पुऱ्या बाजूचा विषय आहे तो. तर संबंधित व्यक्ती जो आहे त्याच्यावरती आम्ही कार्यवाही करत आहोत असं नगरपंचायतने आम्हाला आश्वासन गावकऱ्यांना दिलेलं आहे. तर नगरपंचायत प्रशासनाला आमची अशी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर त्या संबंधित व्यक्तीवर कार्यवाही करावा आणि जो मत्स्य विक्रेता, मटण विक्रेता जे आहेत यांना व्यवस्थित कुठेतरी मार्केट देऊन त्यांची पर्याय व्यवस्था पोटापाण्याची करून द्यावी. आणि पेठ शहरात जे दुर्गंधीचं आज वास्तव्य निर्माण झालेलं आहे, कुठेतरी लोकांच्या भावनेशी दुखवले जाते लोक. तर पेठ शहरातील नागरिकांचा पण विचार करावा आणि स्वच्छतेचं जे घाणीचं जे साम्राज्य पेठ शहरात पसरलेले, तर स्वच्छतेची मोहीम नगरपंचायतने राबवली पाहिजे अशी पण प्रामुख्याने मागणी पेठ नगरपंचायतमध्ये केलेली आहे. विश्वस्त म्हणून पेठ देवस्थान पंच कमिटी विश्वस्त म्हणून अध्यक्षांची बाजू मांडत असताना अध्यक्ष आज खूपच आजारी आहेत आणि अध्यक्षांची दिशाभूल करून किंवा खोटी माहिती सांगून जो पत्रव्यवहार अध्यक्षांच्या नावाने नगरपंचायतला जो केलेला होता त्याबद्दल अध्यक्षांनी स्वतः व विश्वस्तांनी एक नगरपंचायतला अध्यक्षांच्या व विश्वस्तांच्या अधोरेखित स्टॅम्प पेपर अधोरेखित तुमच्या लेटर हेडवरती नगरपंचायतला पत्र दिलेलं आहे आणि नगरपंचायतनी आश्वासन दिलेलं आहे, सांगितलेलं आहे का ते जे पहिलं पत्र दिलेलं आहे ते आम्ही रद्द करत आहोत अशी भूमिका नगरपंचायतने आम्हाला आज मांडलेली आहे. तर देवस्थानाबद्दल आजपर्यंत असा कोणताही पत्रव्यवहार नगरपंचायतला झालेला नाही असं मुख्याधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे गावकऱ्यांसमोर. पेठ शहर व पेठ शहरातील सर्व पदाधिकारी जो काही धार्मिक कार्याचा जो काही विषय उपस्थित झालेला आहे, पुरातत्व विभागाच्या माहितीप्रमाणे जे शिवशंकर मंदिर आहे हे काही 1657 वर्षापूर्वीचं आहे आणि एक पेठ शहराची भौगोलिक परिस्थिती बघितली असता आम्ही कोणाच्या व्यवसायावर बोलणार नाही, परंतु ज्या काही आमच्या महिला भगिनी एखादा व्रत धरतात किंवा ह्या पेठ शहरामध्ये जे काही नियोजन व्हायला पाहिजे ते नियोजन नगरपंचायतचं नाही आहे. गेल्या अनेक वर्षापासून अशी छोटी मोठी आंदोलनं झाली, परंतु जे काही जुन्या बस स्टँडच्या म्हणजे एसटी बस स्टँड पासून ते नगरपंचायतचे कार्यालय आहे किंवा भाजी मार्केट आहे इथपर्यंत जे काही दोन्ही बाजूने रस्त्याच्या बाजूला जे काही मत्स्य व्यवसाय बसतात, मग पोस्टाच्या समोर जे काही लोक ग्रामीण भागातले पण येतात, कोणी खेकडा घेऊन बसतं, कोणी मासे घेऊन बसतं आणि दोन्ही बाजूनी पेठ शहराच्या जे काही शहराची वेश असते शहराच्या वेशीवरूनच सुरुवात होते की बाहेरचा जो काही नातेवाईक येतो, बाहेरचा जो काही प्रवासी येतो आणि जेणेकरून या शहराची सुरुवातच मत्स्य व्यवसायापासून होते. त्याच्यामुळे लोक नावं ठेवत जात आहेत. तर माझी ही विनंती आहे प्रशासनाला इथल्या की तुम्ही एवढ्या महिनाभरात जर हा निर्णय घेतला नाही तर आम्ही या संदर्भात रस्त्यावर बसणार आहोत की कुणाचा व्यवसाय आम्हाला बंद नाही करायचा, परंतु त्यांना कुठेतरी नगरपंचायतनी जागा दिली गेली पाहिजे की मत्स्य व्यवसायाची लाईन ही इथं आहे, बोर्ड लावा. अन्यथा माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की नगरपंचायतचे कानडोळ झाकडोळ पण एवढा पण आहे की कुणाकडे लायसन पण नाहीये, काय कुणाकडे लायसन सुद्धा नाही. त्या बॉयलर कोंबडा आणता तुम्ही, त्याचं मेडिकल नाही, काही नाही, अशा अनेक गोष्टी आहेत. तसं जर बघितलं नियमाने तर कुठलाही लायसन धारक असल्याचे कुठलाही व्यवसाय असो, तुमचा कपड्याचा व्यवसाय असो, भाजीपाल्याचा व्यवसाय असो का मटणाचा व्यवसाय असो, अधिकृत नगरपंचायतचा परवाना असेल तर त्याला व्यवसाय करता येईल. अशा पद्धतीने आम्ही पुढची जी आमची भूमिका राहील, आम्ही पूर्ण नगरपंचायतने त्यांची व्यवस्था करावी, अन्यथा आम्ही सर्व पक्षीय लोक किंवा सर्व धार्मिक लोक आम्ही बसणार आहे. नवरात्राचा नियम पाळायचा नाही, गणपतीचा उत्सव पाळायचा नाही. अशा पद्धतीने हे शहरामध्ये चाललंय काय की धार्मिक लोक खूप आहेत. आमच्या महिला भगिनी बिगर चपलाच्या व्रत करतायत, एक महिना उपवास करतात आणि हे जर असे प्रकार घडत असतील तर हे चुकीचे आहेत. माझी प्रशासनाला विनंती आहे, अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने कायदा सुद्धा हातात घेता येतो. उद्या आम्ही एखादं दुकान उचललं फेकलं तर त्याला प्रशासन जबाबदार राहील. माझी विनंती आहे प्रशासनाला की जुनं बस स्टँड ते आपल्या भाजी मार्केटपर्यंत ज्या काही दोन्ही बाजूनी मत्स्य व्यवसाय चालतात त्यांना अधिकृत तुम्ही टपऱ्या द्या, त्यांना ही दुसरी. आणि माझं तर म्हणणं आहे प्रशासनाने रितसीर परवानगी घेईल, जो लायसन काढेल अशा ज्याला बसू द्या. पुण्यात आमच्यासारखा खेड्यातला माणूस की शहरातला माणूस कुणी कुठलाही कापून आणून कुठलाही खाऊ घालाल तुम्ही, हे चालणार नाही. प्रशासनाने याच्याकडे डोळझाकपणा करू नये.
माझी विनंती आहे प्रशासनाने 1 महिन्याच्या आधी जर प्रोसेस केली नाही तर आम्ही सर्वपक्षीय तरुण मित्र मंडळ या संदर्भात बसणार आहोत आणि त्याच्यानंतर जो काही उद्रेक होईल किंवा त्याच्यानंतर जो काही परिणाम होईल याला प्रशासन जबाबदार आहे अशी माझी विनंती आहे. नमस्कार, मी सोपान पवार, सामाजिक कार्यकर्ता. पेठ तालुका हा 73 ग्रामपंचायतला कनेक्ट असणारं एक केंद्र आहे आणि या तालुक्यामध्ये धर्म आणि जे काही धार्मिक वृत्तीचे लोक गावागावात प्रत्येक गावात सप्ते होतात आणि पेठ तालुक्यामध्ये महादेव मंदिर हे एक पुरातन देवस्थान आहे आणि त्याची जी काही ठेप ठेवायला पाहिजे ती या नगरपंचायतची जबाबदारी आहे आणि नगरपंचायतनी हे सर्व शेजारी स्वच्छता किंवा पेठ शहरातली स्वच्छता ह्या पद्धतीने जे काही नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण तयार व्हायला पाहिजे. तर आज हे पेठ नगरवासी सर्व नाराज आहेत का तर स्वच्छता नाही किंवा देवस्थानाची दुरावस्था बघून आज नगरपंचायतमध्ये नगराध्यक्षांना किंवा जे काही पदाधिकारी आहेत यांना एक निवेदन देऊन त्यांच्या मागण्या मांडलेल्या आहेत आणि त्यांना 1 महिन्याच्या अवधीमध्ये हे सर्व आम्ही दुरुस्त करू किंवा तुम्हाला पर्याय काढू का पुढील जे काही आमच्याकडून कारवाई होईल किंवा जे काही कोणी ऐकत नसेल किंवा जे कोणी ह्या दीर्घाई करतील त्यांच्यावर आम्ही कारवाई करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पुष्कर गांगोडे, नाशिक.